नमस्कार. 7वा धडा. या ठिकाणी गणितीय पदावलीचे सरलीकरण या धड्यामधील स्वाध्याय 7.1 या अगोदर आपण पाहिले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7.2 पाहणार आहोत. चला तर पाहूया. त्यामधील पहिला प्रश्न आहे 4, 9, 16 या रचनेचे पुढील 3 अंक आहेत. बघा यामधील पुढील अंक काढायचे. बघा हे 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे. या ठिकाणी आपल्याला 5चा वर्ग, 6चा वर्ग आणि 7चा वर्ग हे आपल्याला पाहावं लागतील. ऑप्शनमध्ये 3मध्ये आपल्याला 5, 6 आणि 7चे वर्ग पाहायला मिळतात, म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. वर्गसंख्या आपल्याला पाठ असायला हवी आहे. पुढील प्रश्न आहे बघा, पुढील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची आपल्याला. या ठिकाणी नीट निरीक्षण केलं तर पहिला इथं आणि ह्या 3 ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. या 4थ्या ठिकाणी आपल्याला आकृती इथं काय असेल ते शोधायचे. ठीक आहे. तर पहा आपल्याला काय करावं लागेल, हे जे 2 आहेत या दोघांची वजाबाकी करावं. 3 मधून 2 गेले, 1 उरतो आणि ह्या 1ला या छेदातल्या संख्येने गुणायचं, म्हणजेच उत्तर येईल 4. या ठिकाणी सेम सर्वांचं आहे, यांचंही तसंच आहे. 17 मधून 13 गेले, 4 राहतील, त्याला छेदातल्या संख्येने गुणा. हे पहा 8 आली का मध्ये. तसंच करा, हे 12 वजा 10 बरोबर उत्तर येईल 2 आणि त्याला या 2ने गुणायचं, म्हणजेच उत्तर येईल 4. ऑप्शन नंबर 2 मध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 3रा आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले परत एक पद हे दिलेले आपल्याला क्रम ओळखायचा आहे ह्या मालिकेमधला. तर आपण जर नीट निरीक्षण केलं तर काय लक्षात येईल, 4, 7, 11, 18, 29 या दोघांमध्ये +3 आहे, +4 आहे, +7 आहे, इथं +11 आहे. पहा मग या ठिकाणी काय असेल हे आपल्याला शोधायचे. तर बघा एक निरीक्षण केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल की ह्या मागचे जे दोघं आहेत यांची जर बेरीज केली तर ही पुढची संख्या मिळाली. परत हे 7 आणि 11ची बेरीज केली तर 18 मिळतात. परत 18 आणि 29 या दोघांची बेरीज केली तर पुढची संख्या आपल्याला मिळेल. काय होईल, 29 अधिक 18 7 4 47. ऑप्शन नंबर 1. पाय ह्या दोघांची बेरीज पुढची संख्या, ह्या दोघांची बेरीज पुढची संख्या असं आहे हे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पदावलीचं गणित आलेलं आहे. पहा जर एकाच गणितात जास्त कंस आले ते अगोदर मी सांगितलेले तुम्हाला, मधला कंस आधी सोडवायचा. तर पहा हे 3 30 करून घेऊ आपण आणि हे 50 मधून 30 गेले 20 राहतील. पहा म्हणजे एवढ्या कंसाचं आपल्याला उत्तर येईल 20. काय येईल 20. आता बघा हे परत महिरपी कंस आहे, याच्यामध्ये 100 मधून 20 जर गेले तर उत्तर या ठिकाणी 80 येईल. म्हणजे ह्या एवढ्या कंसाचं उत्तर आपल्याला 80 मिळालं. तर बघा हा जो कंस आहे याच्यामध्ये 400 भागिले 80 होईल. म्हणजे 400ला जर 80ने भाग दिला तर 0 0 कॅन्सल, 8 पंचे 40. म्हणजे हा जो इथून एवढा पूर्ण भाग आहे याचं उत्तर आलेलं आपलं 5. आणि हे बघा 10 गुणिले 10 100 होईल आणि त्याच्यात प्लस किती करायचे 5, म्हणजे आपलं 105 उत्तर येईल. ऑप्शन नंबर 4. पहा हे गणित सोडवताना कधी आधी मधला कंस सोडवायचा, नंतर बाहेरचा कंस सोडवत बाहेर यायचं. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपला 5 नंबरचा. बघा या ठिकाणी एका राजमार्गावर अ, ई या 2 शहरातील अंतर आपल्याला दिलेले आहे 220 किलोमीटर. ब या ठिकाणी हॉटेल आहे. मग ब कुठं आहे, इथं हॉटेल घेऊ आपण. ड या ठिकाणी दवाखाना आहे, दवाखाना. ठीक आहे. जर ब या ठिकाणी एका वाहनाचा अपघात झाला, म्हणजे ब या ठिकाणी म्हणजे हॉटेलच्या ठिकाणी. पहा इथं अपघात झालेला आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतरावर न्यावं लागेल. म्हणजे ह्या इथून आपल्याला इथपर्यंत पोहोचायचे. तो अगोदर आपल्याला काय दिलेलं आहे, अ आणि ई म्हणजे ह्या इथून इथपर्यंतचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 220. तर आपण अगोदर हे एक बॉक्स किती आहे हे काढून घेऊया. तर बघा या ठिकाणी टोटल किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
16, 17, 18, 19, 20, 21, 22. टोटल हे 22 पार्ट आहेत. जर ह्या एकूण अंतराला जर आपण 22ने भाग दिला तर 10 किलोमीटर येईल. किती येईल? 10 किलोमीटर. म्हणजे हा जो इथून इतकं अंतर आहे हे प्रत्येक 10 किलोमीटर किती आहे? 10 किलोमीटर आहे. ठीक आहे. तर आपल्याला हॉटेलपासून रावपाण्यापर्यंत जायचं म्हणजे हे किती येतं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. म्हणजेच 1 म्हणजे किती? 10. म्हणून 12 गुणिले 10 करायचं म्हणजेच 120 किलोमीटर. तर हॉटेलपाशी जर अपघात झाला तर दवाखान्यात नेण्यासाठी आपल्याला 120 किलोमीटर जावं लागेल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसलं नसेल तर हे परत एकदा पाहून घ्या प्रश्न, कारण या ठिकाणी कटल्यासारखा दिसतोय. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे बघा, या ठिकाणी परत मालिका आलेली ती पद आपल्याला शोधायचे. बघा 12, 15, 19, 24, 30. तर बघा या ठिकाणी काय झाले? +3, +4, +5, +6. इथे +7 म्हणजे 30मध्ये 7 मिळवली 37 उत्तर येईल आपलं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा या ठिकाणी आगगाडीने बनवलेले त्रिकोण आहे, त्याचे निरीक्षण करायचं आणि उत्तर द्यायचं आपल्याला. पहा, त्रिकोणाची संख्या दिली आणि यात आगगाड्याची संख्या दिली. बघा, एक त्रिकोण करण्यासाठी 3 लागतात, 2 करण्यासाठी 5, 3 करण्यासाठी 7, 4 करण्यासाठी 9. मग प्रत्येक एक त्रिकोण वाढला की 2 काड्या वाढायला, एक त्रिकोण वाढला की 2 काड्या वाढायला, 2 काड्या वाढायला. तर आपल्याला इथे 10 त्रिकोण काढण्यासाठी किती काड्या लागतील असे विचारले. मग आता ऑलरेडी आपल्याकडे 4 आहेतच त्रिकोण, आहे की नाही, त्याच्यासाठी 9 काड्या लागतात. मग अजून त्रिकोण काढायचे किती? 5, 6, 7, 8, 9 आणि 10. अजून आपल्याला त्रिकोण 1, 2, 3, 4, 5, 6 त्रिकोण काढायचे. तर पहा, प्रत्येक त्रिकोण पुढे जाताना 2-2 काड्या एवढ्या आहेत, म्हणजे 6 गुणिले 2 जर केलं आपण तर आपल्याला 12 काड्या लागतील अजून. आणि आपल्याकडं चौथ्या त्रिकोणाला किती काड्या आहेत? 9. म्हणजेच 12 अधिक 9 जरी आपण केलं तरी आपलं या ठिकाणी उत्तर येऊन जाते 21. ठीक आहे. तर आपल्याला 10 त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला 21 काड्या लागतील. बघा या ठिकाणी निरीक्षण केल्यावर नीट लक्षात येते, प्रत्येक त्रिकोण मांडला की 2 काड्या वाढायला प्रत्येक त्रिकोणाला. म्हणून आपण काय केलं, पुढील त्रिकोणाची संख्यामधून 2ने गुणलं आणि आलेल्या ज्या काड्या आहेत त्याच्यात त्या 9 मिळवल्या. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे परत पदावलीचा प्रश्न आलेला आहे, पण या ठिकाणी नीट लक्षात आहे, तर गुणाकार 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 आहे आणि या ठिकाणी 0 आहे. याचा अर्थ याचं न सोडवता डायरेक्ट आपल्याला उत्तर लक्षात येते. बघा, गुणाकाराचं चिन्ह असेल तर शून्याने जर कुठल्याही संख्येला गुणलं की 0 उत्तर येते, याला सोडवायची सुद्धा गरज नाही. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे पहा, एक्सची किंमत काढायची या ठिकाणी आपण. तर पहा, आपण क्रॉस गुणाकार केला तर x गुणिले x चा वर्ग होईल आणि 25 गुणिले 196. हा बघा, दोन्ही बाजूची जर वर्गमूळ काढली, काय काढली? वर्गमूळ. वर्गमूळ काय आहे? x स्क्वेअरचं वर्गमूळ x येईल, 25चं वर्गमूळ 5 येईल आणि या ठिकाणी 196चं वर्गमूळ 14 येईल. 14 पंचे 70. या ठिकाणी आपलं 70 उत्तर असेल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, या ठिकाणी आपला हा शेवटचा प्रश्न असेल 7.2 मधला. तर या ठिकाणी 6a गुणिले 8 यांचं उत्तर येणार आहे B, C आणि 4 येणार आहे. तर आपल्याला A, B, Cच्या किमती विचारलेल्या आहेत. पाडण्याचे जर निरीक्षण केलं आपण तर A, B आणि Cच्या किमती, त्याचा अर्थ सुरुवातीचा ऑप्शनचा पहिलं जे हे संख्या आहे ती Aची असणार आहे, दुसरी संख्या Bची असणार आहे, तिसरी Cची. म्हणजे कुठलं जरी ऑप्शन आलं तरी पहिली संख्या Aची असणार आहे, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर बघा, या ठिकाणी 8 आहे इथे, म्हणजे 8ने कुठल्या संख्येला गुणल्यावर 4 उत्तर येईल एकक स्थानी. तर बघा, 8 3 24, 8 गुणिले 3 जर केलं तर 24 येईल, म्हणजे एकक स्थानी 4 येऊ शकतात. आणि 8 8 64 एकक स्थानी 4 येऊ शकतात. याचा अर्थ Aची किंमत एकतर काय पाहिजे? 3 पाहिजे किंवा 8 पाहिजे. ठीक आहे. मग आता A सुरुवातीला आहे, मग सुरुवातीला 3 किंवा 8 असलेले ऑप्शन किती आहेत? बघा, इथं आहे 3, इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे, म्हणजे डायरेक्ट आपलं इथंच उत्तर आले, ऑप्शन नंबर 1 येईल. ठीक आहे. तर चेक करून पाहू आपण.
पहा एच्या ठिकाणी आपण किती 3 ठेवले, 8 त्रिक 24, हातचे 2 आले आणि 8 × 48 आणि 50, म्हणजे इथं 5 इथं 0. पहा बीची किंमत 5 आली, सीची 0 आली. आहे का इथं? आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसतं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.